प्रेज द लॉर्ड सर्वांना. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्तामध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण एक वचन बघणार आहोत. यहोशुआ याचा पहिला अध्याय आणि 9वं वचन आपल्याला असं सांगत आहे, मी तुला आज्ञा केली आहे ना, खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नकोस, कचरू नकोस, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर असेल. आपण जिकडे जातो तिथं परमेश्वर आपल्या सोबत असतो, म्हणून आपल्याला कोणत्याच गोष्टीला घाबरायची गरज नाहीये, कारण परमेश्वर आपल्या सोबत आहे. आमेन. आणि जसं देवाचं वचन म्हणते तसं खरंच परमेश्वर आपल्या सोबत असतो. आपण जिथं जातो तिथं परमेश्वर आपल्या सोबत असतो, कारण आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. आणि परमेश्वर स्वतःच म्हणतो की माझ्यावर विश्वास ठेवा. देवाचं वचन म्हणतंय की तो विश्वसनीय आहे आणि म्हणून आपण त्याच्यावर विश्वास ठेवणं हे गरजेचं आहे. आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक कामामध्ये, जे पण आपण करतो, आपल्या जीवनामध्ये जे पण आपण ज्या गोष्टीची सुरुवात करतो त्या प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वरावर विश्वास ठेवून आणि परमेश्वराला प्रथम स्थान देऊन त्याची सुरुवात करणं गरजेचं आहे. आणि काही वेळेस आपल्याला असं प्रश्न पडतो की आपण काय करू शकतो परमेश्वरासाठी, आपण काय देणार, कारण परमेश्वर सगळं आपल्याला देतो, तर आपण काय देणार परमेश्वराला. कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपण काय देऊ शकत नाही, पण काही गोष्टी बायबलमध्ये सांगितलेत जे आपण देऊ शकतो परमेश्वराला. असं नाही की परमेश्वर आपल्याकडनं काही गोष्टी मागतो किंवा आपण दिल्याने परमेश्वराला त्याचा काही फायदा होतो किंवा आपण परमेश्वरावर उपकार करतो, असं नाहीये. पण काही गोष्टी आहेत जे आपल्या उन्नतीसाठी, जे आपल्या भल्यासाठी, आपण आशीर्वादित होण्यासाठी ते आपण परमेश्वराला दिलं पाहिजे. आणि तेच आज आपण देवाच्या वचनातून बघणार आहे की असे कोणते गोष्टी आहेत ज्या काळामध्ये इस्रायल लोक अर्पण आणायचे, पशु अर्पण, यज्ञ अर्पण, ते परमेश्वराला अर्पण करायचे. आणि दावीद असं म्हणतो की हे तर तुला आवडत नाही. इस्रायल लोक ते करायचे, काही परंपरा, काही ट्रेडिशन ते पाळायचे, ते परमेश्वराला यज्ञ करायचे, अर्पण आणायचे परमेश्वराच्या मंदिरामध्ये. पण दावीद म्हणतो की हे तुला आवडत नाही, नाहीतर मी ते केलं असतं. आणि दावीद म्हणतो की तुला भग्न आत्मा आणि अनुतप्त हृदय हे प्रिय आहे. हे परमेश्वर तुच्छ मानत नाही. आपलं जे भग्न आत्मा आणि अनुतप्त हृदय जेव्हा आपण परमेश्वराकडे आणतो, परमेश्वराला देतो, त्यावेळेस परमेश्वर आपल्यावर विशेष करून कृपा करतो. परमेश्वर आपल्यावर विशेष दया दाखवतो. आणि त्यामुळे दावीद म्हणतो की भग्न आत्मा आणि अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस. तसं परमेश्वरावर प्रेम करणं, काही गोष्टी परमेश्वराला समर्पण करणं हे आपल्याला गरजेचं आहे. आणि त्यामध्येच आज आपण बघणार आहे की देवाच्या वचनामध्ये आपण बघतो नीतिसूत्रे याचा 3रा अध्याय 9 आणि 10 वचन. तू आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर. आमेन. या ठिकाणी आपण बघतो वचनामध्ये असं म्हटलंय की तू तुझ्या द्रव्याने आणि उत्पन्नाच्या सर्व प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर. म्हणजे परमेश्वराला आपण काय दिलं पाहिजे. आपल्याला कधी कधी वाटतं की आपण परमेश्वराला काय देऊ शकत नाही, पण असं नाहीये. काही गोष्टी आहेत जे परमेश्वराला देणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे आपलं प्रथम फळ आहे, आपल्या उत्पन्नाचं प्रथम फळ, किंवा आपल्या जीवनामध्ये जे पण प्रथम असेल, जी पण प्रथम गोष्ट असेल, ती परमेश्वराला देणं गरजेचं आहे. ती परमेश्वराला समर्पण करण्याची गरज आहे आपल्याला. मग ती कदाचित आपलं उत्पन्न असेल, म्हणजे आपला पैसा असेल, आपला पहिला पगार असेल, किंवा काही पण गोष्ट जी आपल्याला प्रथम आपल्या जीवनामध्ये भेटलेली असेल, जी आपल्या खूप जवळची असेल, आपल्याला खूप आवडती असेल, आपल्याला एखादी गोष्ट खूप वर्षापासून पाहिजे असेल, आपण वाट बघत असेल आणि ती पहिल्यांदाच आपल्या जीवनामध्ये ती आपल्याला भेटली, पण ती परमेश्वराला समर्पण करणं गरजेचं आहे. ती परमेश्वराच्या हातामध्ये त्याला देणं गरजेचं आहे. आपण एखाद्या जॉबसाठी वाट बघत असेल, आपल्याला खूप वर्षांनी जॉब भेटला, आपलं पहिलं जे पगार आहे ते देवाच्या मंदिरात, देवाच्या राज्यात पेरण्याची आपल्याला गरज आहे. कारण ते प्रथम फळ जेव्हा आपण देवाच्या राज्यात पेरतो, परमेश्वराच्या हातात देतो, त्याचं मोठं प्रतिफळ आपल्याला भेटतं. परमेश्वर अशा प्रकारे आशीर्वादित करतो की त्याचा अनुभव आपल्या येणाऱ्या पिढ्यानपिढ्यांना तो देतो. त्या गोष्टीने आपण जे आपलं प्रथम फळ परमेश्वरला देतो, त्या आपल्या समर्पणाने परमेश्वर आपल्या पिढीला आशीर्वादित करतो. जर आपण बघतो की आपल्याला जर आंब्याचं झाड लावायचं, तर आपण काय करतो, बी पेरतो, आंब्याची झाडाची कोय असते ती लावतो जमिनीत, पण आपल्याला लगेच त्याचं झाड काय मोठं झालेलं दिसत नाही. आपल्याला अनेक वर्ष वाट बघावं लागतात त्याचं फळ खाण्यासाठी. आज आपण बी पेरली तर ते झाड काय लगेच फळ देणार नाही. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष. आंब्याच्या झाडाला 5 वर्ष लागतात, 5 वर्षांनी फळ येतात. म्हणून आनंदाने देवाला देणं गरजेचं आहे. आणि जे प्रथम आहे ते परमेश्वराला देणं गरजेचं आहे. मग ते आपला पैसा असेल किंवा अनेक गोष्टी आहेत जे पण आपल्या जीवनामध्ये प्रथम असेल. मग आपण जेव्हा आपल्या दिवसाची सुरुवात करतो, सकाळी जेव्हा आपण उठतो, त्यावेळेस आपल्या दिवसाची सुरुवात जेव्हा आपण करतो, त्यावेळेस आपण प्रथम आपलं जे सकाळचा जो समय असतो
तो परमेश्वराला देणं गरजेचं आहे. कारण आपण बघतो की आपण अनेक वेळा साक्ष ऐकतो लोकांची, की खूप लोक प्रार्थना करतात पण त्या प्रार्थनेचं उत्तर भेटत नाही. पण काही जणांची अशी साक्ष असते की जेव्हा त्यांनी सकाळची प्रार्थना सुरू केली, पहाटे उठून प्रार्थना करायला सुरुवात केली, सकाळचा जो समय असतो, दिवसाच्या सुरुवातीचा जो समय असतो, तो समय जेव्हा त्यांनी परमेश्वराला दिला, त्यावेळेस त्यांना त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी अनुभव घेतला की परमेश्वराने त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं. आणि परमेश्वर स्वतः म्हणतो की जे प्रथम आहे त्याला माझ्यासाठी वेगळं करा. म्हणजे मग तो आपला पैसा असेल, आपला सुरुवातीला आपण उठतो त्यावेळेस आपला सकाळचा जो समय असेल तो पण परमेश्वराला देणं गरजेचं आहे. पुढे 10व्या वचनामध्ये असं म्हटलंय, म्हणजे तुझी कोठारे समृद्धीने भरतील, तुझी कुंडे नव्या द्राक्षरसाने भरून वाहतील. आमेन. आमेन. या ठिकाणी असं म्हटलंय की तुझी कोठारे समृद्धीने भरतील आणि तुझी कुंडे नव्या द्राक्षरसाने भरून वाहतील. या ठिकाणी आपण जेव्हा प्रथम फळ आपल्याला देतो त्यावेळेस परमेश्वर जे आपल्याला आशीर्वाद देतो तो विशेष आशीर्वाद असतो, विशेष प्रकारचा आशीर्वाद असतो. तो काही साधारण आशीर्वाद नसतो, फक्त असंच तात्पुरता आशीर्वाद नाहीये. तर आपण जर वचन नीट बघितलं त्यामध्ये असं म्हटलं की तुझी कोठारे समृद्धीने भरतील, म्हणजे परिपूर्णतेचा आशीर्वाद, पुरून उरणारा आशीर्वाद. आणि तुझे कुंडे नव्या द्राक्षरसाने भरून वाहतील. वाहणारा, पुरून उरणारा. म्हणजे आपण जेव्हा परमेश्वराला आपलं प्रथम फळ देतो तर परमेश्वर आपल्याला ओव्हरफ्लोईंग आशीर्वाद देतो. आपण आशीर्वाद होणार, इतरांना पण आशीर्वादित करणार, कारण आपण आपलं प्रथम परमेश्वराला दिलंय. कारण आपण जर बघितलं उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये काईन आणि हाबेल दोघांनी पण अर्पण आणले, पण हाबेलानी आपल्या प्रथम जन्मलेल्या मधलं जे त्याचे पशु होते त्यामधलं प्रथम फळ त्याने आणलं. तर आपण जर उत्पत्ती याच्या 4 अध्याय आणि 3 पासून 5व्या वचनापर्यंत जर बघितलं, काही काळ लोटल्यावर असे झाले की काईनाने परमेश्वराला शेताच्या उत्पन्नापैकी काही अर्पण आणले. हबेलानेही आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्यातून म्हणजे त्यांच्यातल्या पुष्ट मेंढरातून काही अर्पण आणले. परमेश्वराने हाबेल व त्याचे अर्पण यांचा आदर केला, पण काईन व त्याचे अर्पण यांचा त्याने आदर केला नाही, म्हणून काईन संतापला व त्याचे तोंड उतरले. आमेन. या ठिकाणी आपण बघतो की हाबेलाने काय केलं तर त्याच्या कळपातलं जे प्रथम फळ आहे, प्रथम जन्मलेलं, ते परमेश्वराला अर्पण केलं. आणि काईनाने काय केलं, त्यांनी पण अर्पण आणलं, पण असं म्हटलं की त्यांनी काही पण आणलं, काही पण. म्हणजे परमेश्वराला आपण काही पण देऊ शकत नाही. परमेश्वराला आपण उरलेलं किंवा शेवटचं ते देऊ शकत नाही, किंवा आधी आपण आपली गरजा पूर्ण करतो मग उरलं तर परमेश्वराला देऊ, असं नाही. परमेश्वराला प्रथम आणि जे चांगलं आहे ते देणं गरजेचं आहे. कारण हाबेलाने काय केलं, प्रथम आणलं आणि पुष्ट असं आणलं. पुष्ट म्हणजे त्याच्यात काही कमतरता नाहीये. आपण कधी कधी देताना काय करतो, देवाच्या राज्यामध्ये आपण जर आपण पेरणी करतो तर आपण कधी कधी आपल्या मनामध्ये थोडं जड अंतकरण करून आपण देतो, की थोडं आपलं मनामध्ये आपल्याला शंका असते, थोडं डाऊट असते की कसं होईल, ह्या महिन्यामध्ये आपल्याला पुरल का. आपण जर दिलं परमेश्वराला तर कदाचित आपल्याला कमी पडेल ह्या महिन्यामध्ये. पण जर आपण आनंदाने देतो तर परमेश्वर त्याचा आदर करतो. असं म्हटलं की हाबेलाने जे दिलं त्याचा परमेश्वराने आदर केला. आपण प्रथम फळ देतो, आपण जर चांगलं देतो, आपण जर पुष्ट देतो, आपण जर आपलं उत्तम देतो आणि प्रथम फळ देतो तर परमेश्वर आपला आदर करतो. आपण जे परमेश्वराला अर्पण करतो, आपण जे समर्पण करतो, जर ते प्रथम असेल, जर ते उत्तम असेल आणि ते आनंदाने आपण देत असेल तर परमेश्वर त्याचा आदर करतो आणि आपल्याला आशीर्वादित करतो. आणि आपण निर्गम याच्या 13वा अध्याय आणि 2ऱ्या वचनामध्ये बघतो, त्या ठिकाणी परमेश्वर असं म्हणतो की जे प्रथम जन्मलेले आहेत ते माझे आहेत. इस्रायल लोकांमध्ये मनुष्य व पशु या दोहांच्या प्रथम जन्मलेल्या म्हणजे उदरातून प्रथम बाहेर आलेल्यांना माझ्यासाठी पवित्र म्हणून वेगळे ठेव, ते माझे आहेत. आमेन. या ठिकाणी परमेश्वर काय म्हणतो तर जे पशु आणि मनुष्य त्यांच्यातले जे प्रथम जन्मलेले आहेत ते सर्व माझे आहेत. त्यांना माझ्यासाठी वेगळं करा, त्यांना माझ्यासाठी पवित्र करा, वेगळं करा. जे प्रथम आहे ते आपलं पोटचं फळ जरी असेल, देवाचं वचन म्हणतंय की पोटचं फळ हे देवाची देणगी आहे. आणि जे आपलं पोटचं फळ आहे, जे प्रथम फळ आहे ते पण देवाचं आहे, त्याच्यावर पण परमेश्वराचाच हक्क आहे. स्वतः परमेश्वर म्हणतो की त्यांना माझ्यासाठी वेगळं करा. म्हणजे आपण बघतो की परमेश्वराला आपण काय दिलं पाहिजे, तर आपण परमेश्वराला आपलं जे प्रथम फळ आहे, आपल्या उत्पन्नाचा प्रथम भाग, प्रथम फळ, आपल्या समयाचा, आपल्या दिवसाच्या सुरुवातीचा जो प्रथम
समय असतो तो, आणि जे आपलं पोटचं फळ देखील आहे, आपले लेकरं जर असतील प्रथम असेल तर ते त्याच्यावर परमेश्वराचा हक्क आहे. परमेश्वर सर्वांवरच प्रेम करतो, सर्व लेकरांवर प्रेम करतो, पण जे प्रथम आहे परमेश्वर म्हणतो की ते माझ्यासाठी आहे, त्याच्यावर माझा हक्क आहे. आपण बघतो की परमेश्वर म्हणतो की जे प्रथम आहे ते माझं आहे. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये जे पण प्रथम आहे, आपल्याकडे जे पण प्रथम आलेलं आहे, सर्व काही परमेश्वराने दिलेलं आहे, पण त्यामधून पण जे पण प्रथम आहे ते परमेश्वरासाठी वेगळं करणं गरजेचं आहे. ते परमेश्वराला समर्पण करणं गरजेचं आहे. ते परमेश्वराला देऊन टाकण्याची गरज आहे. आणि जर आपण ते करतो तर परमेश्वर म्हणतो की मी तुम्हाला आशीर्वादित करणार, तुमची कोठारे समृद्धीने भरणार आणि तुमची कुंडे नव्या द्राक्षरसाने भरून वाहतील. म्हणजे पुरून उरणारा आणि वाहणारा ओव्हरफ्लोईंग आशीर्वाद, ओव्हरफ्लोईंग ब्लेसिंग परमेश्वर आपल्याला देतो. ज्यावेळेस आपण आपलं प्रथम फळ आणि जे पण आपल्या जीवनामध्ये जे प्रथम आहे ते आपण परमेश्वराला देतो त्यावेळेस. आणि त्यासाठी आपण प्रार्थना करणं गरजेचं आहे की परमेश्वराने आपल्याला तसं अंतःकरण द्यावं की आपण आपलं जे प्रथम आहे ते परमेश्वराला आनंदाने आपण परमेश्वराच्या हातात आपण ते समर्पित करावं, परमेश्वराच्या राज्यामध्ये त्याची पेरणी करावी. आमेन. आमेन. तर आजच्या वचनातून आपण बघितलं की आपल्याकडे जे काही प्रथम आपलं फळ असेल, ते आपले लेकरं असतील किंवा आपल्या शेतातलं काही फळ असेल, ते आपण परमेश्वराला देवाच्या सेवेसाठी ते आपण त्याला द्यायला पाहिजे. आपण बरेचदा बघतो चर्चमध्ये जेव्हा दान अर्पण होतं तेव्हा बरेचसे लोक म्हणजे फाटक्या नोटा, ज्या नोटा मार्केटमध्ये चालत नाही तशा नोटा देखील ते दान अर्पणामध्ये टाकतात. तर जसं आपण पेरतो तसं आपल्याला भेटतं. तर आपण म्हणजे काळजी घ्यायला पाहिजे की अशा गोष्टी आपण नाही करायला पाहिजे, कारण की आपण ते देवाच्या राज्याच्या वाढीसाठी आपण ते पेरत असतो. जसं आपण पेरतो तसं आपल्याला भेटतं. म्हणून आपण चांगलं पेरलं तर आपल्याला ओव्हरफ्लो आशीर्वाद भेटते. आमेन. आमेन.